शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. आता दरमहा थेट खात्यात पैसे येणार. कोणत्या योजनेत, किती पैसे आणि कोणाला मिळणार, सगळी माहिती या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेऊया. नमस्कार मित्रांनो, तर आपल्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज आपण महाराष्ट्र शासनाच्या एका महत्त्वाच्या GRबद्दल माहिती घेणार आहोत. तर योजना काय आहे? महाराष्ट्र शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने APL म्हणजे केशरी शिधापत्रिका असलेल्या शेतकऱ्यांसाठी DBT योजना सुरू केली आहे. या योजनेत अन्नधान्य देण्याऐवजी थेट रोख रक्कम बँक खात्यात दिली जाते. तर किती पैसे मिळतात? तर सुरुवातीला या योजनेत प्रति महिना ₹150 दिले जात होते, पण आता शासनाने वाढ करून प्रति लाभार्थी ₹170 प्रति महिना केली आहे. तर कोणत्या जिल्ह्यांना लागू? तर ही योजना महाराष्ट्रातील 14 आत्महत्या प्रभावित जिल्ह्यांसाठी लागू आहे, जसे की अकोला, अमरावती, बीड, बुलढाणा, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, हिंगोली, जालना, लातूर, नांदेड, परभणी, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ. नंतर या GRमधील मोठा अपडेट पाहूया. तर आता या GRमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शासनाने या योजनेसाठी ₹145.50 कोटी निधी मंजूर करून वितरणासाठी सोडला आहे. हा निधी थेट DBTद्वारे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केला जाणार आहे. तर पैसे कसे येणार? तर हे पैसे PFMS प्रणालीद्वारे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर थेट तुमच्या बँक खात्यात जमा होतील. म्हणजेच तुम्हाला कुठेही फिरण्याची गरज नाही. तर कोण पात्र आहे? तर या योजनेसाठी पात्र APL म्हणजे केशरी शिधापत्रिका असलेले शेतकरी आणि जे राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेत समाविष्ट नाहीत. नंतर महत्त्वाची सूचना. तर जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुमचं बँक खाते, आधार आणि शिधापत्रिका लिंक असणं आवश्यक आहे. तर मित्रांनो, या GRमधून स्पष्ट होतं की सरकार शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत देत आहे आणि मोठा निधीही मंजूर झाला आहे. जर तुम्ही पात्र असाल तर लवकरच तुमच्या खात्यात पैसे येऊ शकतात. जर तुम्हाला या GRची PDF हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनेलची लिंक दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही या GRची PDF घेऊ शकता. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या GR अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, भेटूया अशाच एका महत्त्वाच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.